हाँ, अभी फूड स्टॉलवरती 3 मुली आलेल्या शाळेतल्या. छोट्या-छोट्या आहेत. एक दुसरीला आहे, एक तिसरीला आहे, एक चौथीला आहे. अशा 3 मुली येतात. रोज येतात खायला. आणि 10 रुपयाचे मंचुरियन भजी घेतात. आणि भजी घेऊन ते तिघीजणी त्याच्यावर मी त्यांना नूडल्स फ्राईड असतात ते टाकून देते. तर तिघी बरोबर वाटण्या करून मोठू खातात. त्यानंतर मग दुसरीकडे 10 रुपये असले की ते आणखीन 10 रुपयाचे घेऊन खातात. तर एक दिवशी त्यांच्याकडे एकीकडे पैसे नव्हते आणि त्यांना चायनीज भजी खायचे होते. तर माझ्याकडे आले आणि मला म्हणतात की आंटी आपको मैं कल पैसा दूंगी तो चलेगा क्या, मेरे पास 5 रुपये है, कल मैं आपको दे देती हूँ. तर मी म्हटलं ठीक आहे चलेगा. बिचारीने बॅगेतनं 5 रुपये काढले आणि खाली गटर होतं, त्या गटरामध्ये 5 रुपये पडले. मग ती माझ्याकडे बघत होती, मी तिच्याकडे बघत होती. तर मग ती जायला निघाली. तर मी तिला आवाज दिला. मी म्हटलं तुझी चायनीज़ भजी है चाहिए ना. तो बोलते हाँ लेकिन पैसा तो गिर गया. तो बोले ठीक है कल दे देना. तर तिने म्हटले ठीक है मैं आपको कल याद से दे दूँगी दोपहर को. तर म्हटलं ठीक आहे. मग 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, ती काही आली नाही. त्यानंतर काल ती आली आणि तिच्या पप्पांबरोबर आली आणि तिने ते मला 10 रुपये रिटर्न केले. आणि तिचा जो एक आनंद होता की आपण कोणाकडनं तरी उसने घेतलेत आणि ते आपण रिटर्न देतो आहे, तो असं बघण्यासारखा होता की थँक्यू आंटी आप इतना दिन रुके. तिचे वडील पण तिच्यासोबत होते, ते पण बोलत आहेत थँक्यू. अरे ही 10ची गोष्ट आहे, एवढं आपण लक्षात ठेवत नाही. पण आपलं कष्ट आहे आणि त्यांना त्याची जाणीव आहे हे बघून खूप बरं वाटतं की आजकालची लहान पिढी व्यवहार करतात आणि ते लक्षात ठेवतात की त्यांनी किती पैसे घेतलेले आहेत, किती नाही आहेत, आणि ते आठवणीने आणून देतात. हेच सांगायचं.